भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि पुण्यातील पर्वती मतदारसंघातून जे इच्छुक उमेदवार होते त्यातील माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र जे इतर इच्छुक उमेदवार आहेत ते काहीशे नाराज पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत श्रीनाथ भिमालेजी आहेत, जे गेले काही दिवस तयारीसुद्धा करत होते। अर्थात जोरदार तयारी तुमच्याकडून होत होती, आज कार्यकर्ते काहीशे नाराज दिसत आहेत। नाही, मी तर स्ट्रॉंगली इथं मागणी केली होती आणि मला ह्यावेळी खात्री होती की ह्यावेळी मला उमेदवारी मिळेल। माझ्या वरिष्ठांना सांगून मागच्या 6 महिन्यापासून तयारी केली होती आणि मी नेहमी सांगायचो की 15 वर्षापासून मी मागणी करतोय। मला वाटतं ह्यावेळीसुद्धा मागणी केली आहे। मला वाटतं की पूर्ण लाडकी बहीण योजना असं रिक्षावाले कार्यक्रम असेल सर्व तळागाळापर्यंत मी नागरिकांपर्यंत पोचलो होतो आणि नागरिकांना जे हवं ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला होता कार्यकर्त्या म्हणून। आणि माझ्या सर्व टीमला सुद्धा खूप दुःख झालं आहे आणि मला वाटतं की मी नक्की नाराज आहे की मला उमेदवारी मिळेल अशी मला आशा होती, पण आज मिळाली नाही आहे। मी आज सर्व कार्यकर्त्यांवर चर्चा करणार, माझ्या नागरिकांची चर्चा करून 2 दिवसात माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे पुढची। म्हणजे वरिष्ठ देखील पुण्यामध्ये आलेले होते, त्यांनी सगळ्या नगरसेवकांचे अर्थात जे नाराज आहेत इच्छुक आहेत तुम्हाला देखील त्या ठिकाणी बोलवले होतं। स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी भी होते। म्हणजे काय तुम्हाला तेव्हा शब्द दिलता देणार आहे काय, म्हणजे तुम्ही तयारी का करत होता एवढे दिवस? मग बावनकुळे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे उमेदवारी मागायची, तू उमेदवारी मागा आणि पार्टी जो निर्णय करेल त्यावेळी आपण चर्चा करू, असं त्यांनी म्हणाले सुद्धा नाही की तुम्ही का उमेदवारी मागताय। आणि त्यांचं म्हणणं की प्रत्येकाला अधिकार आहे, त्यामुळे तसं काहीच नाही आहे। पण आज उमेदवारी त्यांना डिक्लेअर झाल्यानंतर माधुरीताईंना नक्की मला वाटलं होतं, माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या मतदारांना वाटलं होतं की मला उमेदवारी मिळेल, पण मिळाली नाही आहे। मी नाराज आहे, मी माझ्या नागरिकांची चर्चा करणार आहे आणि जी माझी भूमिका आहे पुढच्या 2 दिवसात मी घेणार आहे। जेव्हा आम्ही माधुरीताईंना हे विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना ते आपाप कळेल आणि ते स्वतःच कामाला लागतील, भाजपमध्ये असं चालत नाही। बघा, ते त्यांची भूमिका आहे, त्या आमदार म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली। मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी काय भूमिका असणार आहेत, माझे विचार आहेत, माझी भावना आहे, माझे कार्यकर्ते आहेत, माझे मतदार आहेत, त्यांना पण विचारेल। त्यांना जसं सोपं वाटतं तसं मला निर्णय करायचा अधिकार आहे, तो निर्णय 2 दिवसात करेल मी, मला जो करायचा आहे तो। बंडखोरी करण्याची तयारी दिसते मग ज्या जर कार्यकर्त्यांनी सांगितलंच तर? बघा, नागरिक जे सांगतील, माझे मायबाप नागरिक आहेत मतदार, ते जे सांगतील, माझे कार्यकर्ते जे सांगतील आणि माझी जी टीम आहे ते सांगेल, त्याचं ते सांगतील तो निर्णय मी करणार आहे। मी मागाशीच सांगितलं, मी लढणारा कार्यकर्ता, रडणारा कार्यकर्ता नाही। त्यामुळे जो ठोस भूमिका आहे ती सगळ्यांसमोर 2 दिवसात घेणार आहे, मी घेणार आहे। अगदी हे तुमचं वाक्य अनेक बॅनर्सवर पाहायला मिळतो, अनेक रिक्षाच्या मागं तुम्ही जे बॅनर्स लावलेत, मी लढणारा कार्यकर्ता आहे, जिंकणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही। त्यामुळे तसं माझं टॅगलाईनच आहे, लढणारा आणि आहेच कार्यकर्ता, आणि ती भावना घेऊनच आहे। आणि पुढं पण जेव्हा माझी भूमिका होईल ती लढणाऱ्यांचीच असणार आहे, कुठं मागं राहणार नाही आणि पुढं सुद्धा माझी भूमिका ती राहणार आहे। जर वरिष्ठ आधी म्हणजे तुमचे सगळे जे नेते आहेत त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांनी जर समजवण्याचा प्रयत्न केला तर काय? मग तेच ना मी म्हटलं, माझे ते नेते आहेत, त्यांना पूर्ण अधिकार आहेत बोलण्याचा, त्यांना सांगायचा पण अधिकार आहे। पण मी माझे कार्यकर्ते, माझे मतदार आणि गेले मी 6 महिने काम करतो, त्यांची भावना पहिल्यांदा मला लक्षात घ्यावं लागेल, माझ्या कार्यकर्त्याची भावना मला लक्षात घ्यावं लागेल। आणि मला वाटतं हा सर्व विचार करून निर्णय करेल आणि जो निर्णय असणार तो 2 दिवसात प्रेस घेऊन मी करणार आहे। म्हणजे अर्थात तुम्ही सगळे नाराज दिसताय म्हणजे आता? 100% उमेदवारी न मिळून नाराज आहेच ना, आणि त्याच्यात प्रश्नच नाही। अर्थात पुण्यातील पर्वती मतदारसंघातून पुन्हा एकदा अर्थात चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना ही जागा देण्यात आलेली आहे। आणि तर दुसरीकडे जे इच्छुक उमेदवार होते त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे अर्थात इच्छुक असलेले आणि प्रचाराला देखील लागलेले श्रीनाथ भिमाले काहीशे नाराज दिसत आहेत, त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी नाराज आहेत। पुढील 2 दिवसात या कार्यकर्त्यांची आणि इतर लोकांशी चर्चा करून ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील। मात्र त्यांनी त्यांची नाराजगी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि वेळ पडली तर बंडखोरी करण्याची देखील तयारी त्यांनी या ठिकाणी दर्शवली आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।